श्री दत्त लीलामृत अध्याय 8. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री दत्तप्रभू समर्थ. लोकोद्धारा कारणार्थ विश्वा माझी प्रकटत विविध रूपे घेऊन या. ते काळी इस्लाम विश्वी पसरला होता म्हणून अलम प्रभू नाम घेऊन श्री दत्तप्रभू प्रकटले. हिंदू आणि मुस्लिम उभयतांचा भगवान. हिंदू म्हणती प्रभू आपण, अल्ला म्हणती मुस्लिमते. ऐसे अल्लम प्रभू प्रसिद्ध कर्नाटका माझी होत. मुस्लिम दर्गे बांधत, हिंदू बांधती मंदिरे. अल्लम प्रभू नामे दर्गे मंदिरे बांधती पहा भक्त सारे. स्वये चन्न बसवेश्वरे दीक्षा त्यांची घेतली. महिमा त्यांचा अगाध वर्णो न शके शेष वेद. श्री दत्त अवतार स्वयंभू मूळ निर्गुण प्रकटला. लक्षावधी जना उद्धरिले बसवेश्वरासी ज्ञान दिधले. अंती अदृश्य जाहले श्रीशैल पर्वता माझारी. ऐसा महिमा अपार ब्रह्मादिका अगोचर. अल्लम प्रभूसी नमस्कार सद्भावाने करीतो मी. हे दत्तप्रभू समर्था धरोणी माझिया हस्ता. संक्षिप्त सार तव कथा तुझी तूच वदवावी. नाथपंथी एक योगी तया तेरदळ ग्रामा माझी. अल्लम प्रभूसी म्हणे दावी योग सामर्थ्य मजला ते. अल्लम प्रभू त्याते म्हणत मजपासी नाही सामर्थ्य. माझा स्वामी श्रीदत्त त्याचे चरणी लीन मी. योगी म्हणे मी वज्रदेही परीक्षा माझी तू पाही. तलवार मोडूनी जाई ऐसा देह असे माझा. ऐसे म्हणूनी सेवकासी म्हणे चालवी तलवारीसी. खणखण आवाज येई देहातुनी त्या योग्याच्या. वज्रदेह योग्याचा घाव न लागे तलवारीचा. जय जयकार नावाचा लोक करीती ते धवा. मग म्हणे अल्लम प्रभू ते दाखवी आपल्या सिद्धीते. तव प्रभू म्हणती योग्या ते चालवी तलवार म्हणूनी. अल्लम प्रभू देहावर सेवक चालवी तलवार. तव ती फिरे आर पार हवेत जैसी फिरवावी. पाहुणी हा चमत्कार लोक करीती जय जयकार. म्हणती प्रभू निराकार देहासहित असती हो. देह झाला परमशून्य निराकार निर्गुण ब्रह्म. अल्लम प्रभू चैतन्य घन साकार झाले म्हणताती. दत्तप्रभू तेची अल्लम प्रभू निर्गुण निराकार विभू. स्मरताची आत्मबोधू प्राप्त होई भक्तांना. दत्त लीलामृत दिव्य ग्रंथ पठणे पुरती मनोरथ. श्री दत्ताची कृपा होत निर्गुण निराकार जो. अध्याय 8 समाप्त. ओवी संख्या 20. श्री गुरुचरणी समर्पित.